नमस्कार मित्रांनो, मी सुहास दुसाने. आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी SD फाउंडेशन, जळगाव शहर महानगरपालिका, पर्यावरण विभाग आणि पर्यावरण दूत या सर्वांच्या विद्यमातून आपण माझे शहर माझी जबाबदारी हे अभियान सुरू केलेले आहे. या अभियानाला आता जळगाव शहरातील सर्व नामांकित आणि सर्व स्तरातील लोक जुळू लागले आहेत. आज या अभियानाला जुळले आहेत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, जे निसर्गप्रेमी तर आहेतच, पण त्याचबरोबर कला क्षेत्रातही जुळलेले आहेत. ज्यांनी नांदेड येथे असताना राज्य नाट्य स्पर्धेत विविध भूमिका केलेल्या आहेत. मित्रांनो, जळगाव शहराचे नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजेच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव यांचे प्राचार्य माननीय डॉक्टर श्री सुहास सुधाकरराव गाजरे सर आपल्याला या अभियानात जुळलेले आहेत. सर, आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी माझे शहर माझी जबाबदारी या अभियानाला आपण जुळत आहात, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. मी सुद्धा तुमचे खूप खूप अभिनंदन करतो आणि ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुहास सुधाकरराव गाजरे, प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव. मित्रांनो, आज एका सुंदर अशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या उपक्रमाचं नाव आहे माझे शहर माझी जबाबदारी. जळगाव शहर महानगरपालिका, SD फाउंडेशन आणि पर्यावरण दूत यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो उपक्रम राबवला जात आहे, हा अतिशय एक सुंदर आणि स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत आपले शहर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी नागरिकांनी स्वतः उचलायची आहे. मी तर या योजनेत सहभागी झालोच आहे. मी आणि माझे महाविद्यालय या योजनेत सहभागी झालोच आहेत. पण आपलं काय, आपण सुद्धा या योजनेत सहभागी व्हावे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. मित्रांनो, स्वच्छता राखणे ही एकट्याची जबाबदारी नाही आणि एका संस्थेची तर मुळीच नाही. आपण सर्वांनी मिळून या स्वच्छतेचं काम केलं पाहिजे. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, पण आपल्या परिसराचं काय? आपण जिथे राहतो ती कॉलनी, आपण जिथे राहतो ते शहर आणि पर्यायाने आपलं राज्य आणि आपला देश हे सुद्धा स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आपण समजलं पाहिजे. म्हणूनच ज्यावेळेस पंतप्रधानांनी स्वच्छ भारत ही संकल्पना जाहीर केली, त्या दिवशीपासून आत्तापर्यंत इंदोर या शहराला सतत प्रथम पुरस्कार मिळत आहे. मग असं का झालं असावे बरे? कारण त्या शहरातल्या नागरिकांनी ही जबाबदारी आपली आहे असं समजून काम करायचं ठरवलं आणि ते सगळेच्या सगळे या योजनेत सहभागी झाले. मग जर इंदोर करू शकतं तर जळगाव का नाही? म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी जर आपली माझे शहर माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी होऊन आपला छोटा खारीचा वाटा उचलला तर ही योजना नक्कीच सहभागी होईल. मग आमचे महाविद्यालय तर सहभागी आहेच, आपण काय करणार आहात? धन्यवाद.